कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमची मैत्री कशामुळे झाली, कशी सुरुवात झाली? बरेच वर्ष आम्ही एकमेकींना ओळखत होतो, म्हणजे 8 वर्ष झाली आमच्या मैत्रीला। पण मध्यंतरी कोविडच्या आधी थोडासा गॅप आला। 2023 मध्ये आम्ही फिटनेस क्लब जॉईन केलं आणि मग तिथे आम्ही रिकनेक्ट झालो। मग आता काय करता तुम्ही? आम्ही क्रॉसफिट करतो आणि एकत्र तिथेच भेटतो। एक आधी ना मला ना हे क्रॉसफिट प्रकरण काय आहे ते सांगा। कोण सांगेल समजावून? हां सांगा, तुम्ही सांगा। क्रॉसफिट हे जिम मधलाच एक प्रकार आहे। त्याच्यामध्ये आपलं स्टॅमिना, फ्लेक्सिबिलिटी वाढते। जिम मध्ये मशिनरीज असते, त्याच्यामध्ये मशिनरी नाही आहेत। बरं, मग त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी आहेत जे ग्रुप वाईज करता येतं, ज्याच्यामध्ये वेट लॉस, तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वेट लॉस। मला सांगताय का? किती वेळ तुम्हाला तिथे जावं लागतं? डेली। मग रोज जाता? बरं बरं, मला आधी सांगा तुमचे साधारणतः डोळे सकाळी किती वाजता उघडतात? सर मी 5:30 माझं फिक्स असतो टाइम। आपली बरं, टीव्हीत सगळे घरातले बघतायत? हो सर, हो। खोटंही बोलू शकत नाही, मी भयानक आळशी उठण्याच्या बाबतीत, म्हणजे झोप भयानक आहे मला। मी कथा विचारली, मी मुद्द्याची बातमी विचारली की नाही? 7 वाजता। 7 सूर्योदय तुमच्याकडे 7 वाजता? 7 वाजता, हो। आणि भयानक आळशी का म्हणालात तुम्ही? आळशी म्हणजे झोपेच्या बाबतीत हो. खूप, म्हणजे मी इथेही झोपू शकते, कुठेही, म्हणजे लिटरली आमचा बराच वेळा प्रवास होतो तर फक्त सोलापूरच्या बाहेर। 2 सतरंजा। शाळा सकाळची होती की दुपारची? सकाळची होती सर। मग शाळेत काय करायचं? शाळेत असं नसतं तरी व्हायचं नाही, पण आता लग्नानंतर झोप जास्त वाढली। अरे वा, मिस्टरांची उडाली वाटतं। बहुतेक 5 वाजता उठते मी सकाळी। हां, का हो? म्हणजे मला सकाळी लवकर यासाठी उठावं लागतं। एक तर पहिली गोष्ट, हे आमचं एकत्र यायचं कारण हेल्थसाठीचं। दुसरी गोष्ट, घरातली सगळी कामं करायची। त्याच्यानंतर 8 वाजेपर्यंत मिस्टरांना जायचं असतं ऑफिसला, मग त्यासाठी त्यांची जेवणाची तयारी। आईला शुगर आहे, त्यामुळे तिला पण गोळी द्यावी लागते। सगळं याच आपलं कसं? मी सकाळी 5:30-6:30च्या दरम्यान उठते। मला 10 वाजता घरातून बाहेर पडावं लागतं ड्युटीसाठी। मी सकाळी 6 वाजता उठते आणि परत 6:15ला झोपते? नाही, मग परत आवरून मग क्रॉसफिट मला सकाळी 6 वाजताच क्रॉसफिट? 7 ते 8। 7 ते 8 आणि 8 नंतर? 8 नंतर मग परत आपले घरचं रुटीन, काय घरातलं कामं। मी माझ्या कामाच्या शेड्यूलनुसार उठते। कधी 6ला उठते, कधी 5ला उठते। काम नसेल तेव्हा 9, 9:30, 10ला उठते। म्हणजे रोजच? तुमचं लग्न कसं जमलं? लव्ह मॅरेजच आहे सर। जुळे? इतकं दुःखाने का सांगताय? ते कसं झालं? कसं हो? कसं झालं तेच विचारलं ना मी। कसं झालं? म्हणजे मावशीच्या मुलाचं लग्न होतं, मला त्यांनी पाहिले आणि मावशीला जाऊन बोलले काय की अशी आहे। अशी म्हणजे काय? म्हणजे रेड साडी घातली होती मी त्या टायमाला, की ती कोण आहे असं जाऊन चौकशी केली। मग त्यांनी बोलले की मला पसंत आहे। मग त्यांनी आईला सांगितलं, मग बोलणं झालं। मला पसंत आहे, हिच्याशीच करायचं आहे। का? असं काय होतं एवढं? आवडले ना सर, साडीचा कलर तुम्ही का आवडला। लगेच हो म्हणालात? मला पण आवडले, छान दिसतात, हँडसम आहेत। मग चांगलं आहे ना, हो की नाही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।